चला नॉनव्हेज लवर पटापट हजेरी लावा. आज आपण मस्त तर्रीचं चिकन बनवणार आहे. तर मी कढईमध्ये तेल घातलं, त्याच्यामध्ये खडे मसाले, बारीक चिरलेला कांदा घातला, कांदा परतून घेतला. नंतर याच्यामध्ये खोबरं, जिरं, लसूण आणि कोथिंबीरच्या देठाचं वाटण घातलं. झाकण ठेवून ते सुद्धा छान परतून घेतलं. आलं लसूण पेस्ट, हळद आणि धने पावडर घातली, ती सुद्धा चांगली परतून घेतली. नंतर याच्यामध्ये एम मसाले यांचा कोल्हापूर स्पेशल तर्री ग्रेव्ही मसाला घातला. हा मसाला कसा यूज करायचा आहे, कशात घातला जातो, हे सगळं मागं दिलेलं आहे. हा मसाला वापरल्यानंतर कामं सोपी होतात. तिखट होण्यासाठी वेगळा मसाला घालायची गरज नाही आहे किंवा तर्री येण्यासाठी वेगळा मसाला घालायची गरज नाही. जसं तिखट पाहिजे त्या गरजेनुसार आपण याच्यामध्ये मसाला घालायचा आणि गरम गरम पाणी घालायचं आणि चांगला अर्धा तास मस्त शिजवू द्यायचं. बघू शकता मस्त अशी कट आलेली आहे. सगळ्यात शेवटी कोथिंबीर घालायची. तुम्हाला जर हा मसाला पाहिजे असेल तर यूट्यूबच्या कम्युनिटी पोस्टमध्ये मी लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन बघू शकता. इन्स्टाच्या बायोला सुद्धा लिंक आहे आणि मस्त तर्री ग्रेव्हीचं चिकन तयार आहे. चला तुम्ही पटकन सबस्क्राईब करा.